आयुष्यात हा व्ह्यू बघा, क्लास आहे म्हणजे क्लास. त्या वातावरणामध्ये आम्ही अशी आमची पावसाळी ट्रेक करतोय. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त हे आपले मित्र माझे रायडिंग आले. मी अशा ठिकाणी थांबलो आहे फोटोशूट साठी. हे सगळे फोटोशूट चालू आहे त्यांचा. हॅलो गाईज, मी तुम्ही स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन मोठं ब्लॉगमध्ये. तर आता वाजले 6 झालेत आणि मी निघाले एक लॉंग राईडला. काल मांडवी वॉटरफॉलला चाललो आहे मी आणि माझ्यासोबत 3 जण आहेत. सो आज आम्ही अशी 2 गाड्या करून आम्ही तिकडे जाणार आहेत. म्हणजे खूप दिवसापासून मला इच्छा होती की मी एक लॉंग राईड करावी. सो आज ते पॉसिबल होते आणि थोडं पावसाचं वातावरण पण आहे आणि सकाळी 2 की 3 वाजता पाऊस पण पडला होता. सो थोडी भीती असणार आहे कारण पहिला पाऊस आहे आणि पहिल्या पावसामध्ये थोडी भीती तर वाटणारच आहे. आणि थोडं गोप्रो वगैरे लावून सगळं तयार केलं आहे मी सेटअप. आता फक्त जाण्याचीच एवढी कमी आहे. बट मी आज माझी बाईक घेऊन नाही जात आहे. मी आज एव्हेन्यू स्कूटी घेऊन जातो आहे कारण माझ्या बाईकचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे ब्रेकचा. काम पण आलं आहे त्यामुळं वेट तुम्हाला दाखवतो मी. तू उभी आहे. माझा हा मागच्या ब्रेकचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे. तुम्हाला अशा लाईन दिसत असेल डिस्क ब्रेकला ब्लॅक कलरच्या. हां, तर ते तर तो थोडा सीन चालू आहे आणि पावसाचे थेंब पडत आहेत थोडे थोडे. बस पाऊस नाही भेटला पाहिजे जाईपर्यंत आणि भेटला तर तिकडे नाही भेटला पाहिजे कारण मला भिजायचं नाही आणि मला आजारी पडायचं नाही पहिली गोष्ट. तर 2 जण तरी आलेत, अजून 1 जण यायचं आहे डॉमिनर घेऊन आणि हिला तिच्यासोबत जाणार आहे. अजून मी जाणार आहे तिच्यासोबत. सो बाईक फिलिंग वेगळीच आहे लॉंग ट्रिपच्या. आणि बाई सगळ्यात मेन सीन म्हणजे पाऊस चालू झाला आहे. पहिला पाऊस म्हणजे तुम्हाला माहिती आहे बेकार असतो. चला जेव्हा आला की आपण जागी स्टार्ट करू डायरेक्ट. तर काय आपले सगळेजण आलेत. ही आपली गाडी आहे आणि आदित्य भाऊ आपला आलाय डॉमिनर घेऊन. तर आपल्याला आता काल मांडी वॉटरफॉलला रायडिंग स्टार्ट करायची आहे आणि आपण टाईम न घालवता आपण जायचं आहे. भाऊनी गाडी स्टार्ट मारली आहे, आपल्याला पण जायचं आहे. चलो ओके. तर आपली राईड स्टार्ट झाली. आपण निघालो आता तिकडे जायला आणि पावसाचे टेम्प पण आपल्या इथं पडायला लागलेत. भाई यार बेकार सीन होणार आहेत. पाऊस एकदम क्लास वाली फील आली, फुल राईड वाली. वाय भारी वाय भाई यार खतरनाक. म्हणजे कधीपासून माझी जायची इच्छा होती की एक लॉंग राईड काढीन. तर आज मला शेवटी ती पॉसिबल झालं आहे. आज आम्ही 4 जण जातोय. मी, अभय, आदित्य आणि किरण माझ्या मागे बसलाय. बाकी अभय वगैरे तिकडे आहे. हे पकड बस, फक्त पाऊस नाही आला पाहिजे जास्त. ठाण्यावरनं आपण जाणार आहेत डायरेक्ट एक्स्ट्रा हायवे आपण जाणार आहेत. म्हणजे विरारवरनं पण आहे. विरारवरनं म्हणजे 149 किलोमीटर आहे आणि ठाण्यावरनं 100 किती आहे रे 130. म्हणजे 20-30 किलोमीटर आपले, म्हणजे 20-30 किलोमीटर आपले अशीच असतात भाई. डॉमिनर गोप्रोमध्ये आली पाहिजे. तर असे आपले 20 किलोमीटर वाजतात. त्यामुळे आम्ही ठाण्यावर जाणार आहे आणि आय थिंक ठाण्याला म्हणजे ट्रॅफिक पण कमी असेल काय वे. बस कालमांडे वॉटरफॉल म्हणजे मी पण काल रील्स बघितली त्याची. काही भारी आहे एकदम. आणि आज संडे असल्यामुळं तर तो सीन असल्यामुळे आज संडे असल्यामुळे थोडा क्राऊड पण असणार आहे. बस रात्री जेव्हा मी जॉबवरनं आलो गावातला तेव्हा ती म्हणजे सगळं गोप्रो टेस्टिंग वगैरे करत होतं. त्या बोललो बाईक पण टेस्टिंग करू मग ब्रेक वगैरे, कारण आपल्याला लॉंग राईडला जायचं आहे. थोडं ब्रेक टेस्टिंग वगैरे केली पाहिजे.
तरी जेव्हा ब्रेक टेस्टिंग करताना समजलं की थोडं म्हणजे गाडीचा प्रॉब्लेम झालं, ब्रेक तो घासतो गाडीला, गाडी पिकअप वगैरे नाही देत आहे, त्यामुळे थोडं इश्यू झालं. आणि हे काय झालं की BMC बंद पडली. मग म्हणून आज विचार केला मी आयव्हिनीजला बाहेर काढायचं, आता हिला बाहेर काढायचा विचार चालू. कोंडूर, वाशी, ठाणे, चुनाभट्टी, कुर्ला. पहिला पाऊस त्यासाठी रिस्की असतो. रस्त्यावर ती ऑइल, पेट्रोल, चिखल वगैरे असतो ना, ते पाऊस पाण्याने धुपून जातं, त्यामुळे काय ना स्लीप होतं. यार पहिली पावसाळी ट्रेक यार, पहिलीच पावसाळी राईड आहे. जो सोडून जायला नको, आपल्याला आरामात जायचं, कारण पहिल्या पावसातली बाईक खरंच गाडी नका करू. तुम्ही खूप इव्हेंट जास्त ॲक्सिडेंट जर तुम्ही बघायला गेलं तर पहिला पाऊस जो पडतो तेव्हाच होतात. रिझन असं आहे की जे पेट्रोल, ऑइल वगैरे, चिखल वगैरे जे असतं ना, माती वगैरे, ते पाणी पडल्याने ते क्लिअर नाही होत, स्लीप दुखून नाही जात, त्यामुळे गाडी स्लीप होण्याचे चान्सेस असतात. आम्ही आता थांबलो होतो ठाण्याला, चहा वगैरे आणि पेट्रोल वगैरे गाडीमध्ये भरायचं होतं, तिथे थांबलोय. हालत बघा, फुल पाऊस बेकार पडतोय आणि भजी विजी आमचे कांदे भजी वगैरे चालू आहे. हा बाजूला हा असं कोण येतो ट्रॅकला, कोण येतो असू दे. आपण आता बाकी ब्लॉग शूट करायला भेटत नाही कारण पावसामध्ये पाऊस आहे. पाऊस कमी झाला की गोप्रो लावीन, अजून थोडे व्ह्यू दाखवीन रस्त्याचे, भारी वाटतंय. पण तर आम्ही थांबलो थोडं असल्या ठिकाणी. भाईसाहेब भिवंडी क्रॉस वगैरे केलेला आहे, भिवंडी क्रॉस करून बाहेर आलं आहे. मला ब्लॉग शूट करायला भेटलं ना तेवढं, कारण पाऊस जास्त होता. आता पाऊस थांबला आहे, सो आम्ही आता अशा ठिकाणी आलो आहे. हे बघा भाई यार, खतरनाक फुल गावचं फिलिंग येतोय एकदम. याची होती ते दोघं पुढे थांबलेत. भाई एकदम गावचं फील येतं, खतरनाक वाला वाटतं. आणि पहिलीच मान्सून ट्रेक आहे आमची, पावसाची पहिली पावसाळी ट्रेक आमची आम्ही स्टार्ट केली. भाई क्लास वाटतंय आज. पण आता मी जरा कॅमेरा गोप्रोला मध्ये अटॅच करतो आणि तुम्हाला रोडचा व्ह्यू दाखवतो. आता थोडी मी डॉमिनोर ट्राय करतो. आगे चल, आरामात चल. बॉस काय फील येतं यार. ओ व्हॉट अ साऊंड ब्रो. चले हो वाईट. आता आपण आता भिवंडीवरनं क्रॉस केलाय आणि आपण आता अशा ठिकाणी आलोय. अजून 86 किलोमीटर आपलं पुढे जायचं आहे. आणि यार मी डॉमिनो ट्राय करतो बॉस. यार काय फील येतोय. जर तुम्हाला कानमांडवी बीचला जायचं असेल तर तुम्ही ठाणे भिवंडी रोड असेल तो तुम्ही अवॉइड करा, कारण तुम्ही रोडची अवस्था बघताय किती खराब आहे. तो आम्हाला इथून जायलाच खूप लेट होतोय. तर तुम्ही पालघर, विरार त्या साईडने तुम्ही जा. रात्री डॉमिनो चालवायला भारी वाटतंय. यार इथे पहिली पावसाळी ट्रेक आहे, ट्रिप सॉरी, एकदम फुल खतरनाक फील येतोय. फुल गावची फिलिंग येते रोड बघून, एकदम क्लास. आणि आता पाऊस पण थोडं कमी झालाय तर ठीक, ओके वाटतं एकदम सगळं. हा व्ह्यू बघा, क्लास आहे, क्लास. आयुष्यामध्ये आणखी काय पाहिजे काय बाबा. एक काय लावतो लाईफ मध्ये, मुलगी नसेल चालेल, व्ह्यू आणि ट्रॅकला जाणारे मित्र पाहिजे, ट्रिपला जाणारे. काय रे, फक्त पावसातनं जाणारे मित्र पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त हे असले मित्र पाहिजे रायडिंग वाले. सुंदर अशा वातावरणामध्ये आम्ही अशी आमची पावसाळी ट्रेक करतोय आणि ट्रेकच होत होतो आणि ट्रिप करतोय. सुंदर अशा वातावरणामध्ये आम्ही आता आलोय. खरं सांगतो यार, नेचरपेक्षा हिलिंग कोणतीच बेस्ट नाही आहे.
डॉक्टर्स ना काय, नेचरमध्ये या, नेचरला तुम्ही आपलंसं करा, फील करा. तुमचं जेवढं काय टेन्शन, प्रॉब्लेम, डिप्रेशन, जे काय असतील सगळे तुमचे निघून जातील. खरंच यार लय भारी वाटलं. तो बघा, तो डोंगर बघा. मी अशा ठिकाणी थांबलोय फोटोशूट साठी. हे सगळे फोटोशूट चालू आहे. बरं खूप भारी प्लेस आहे. फोटोशूट तुम्हाला माझ्या इंस्टा पेजला भेटेल. त्याचं नाव आहे की एक्सप्लोर विथ अमित आणि फायर मार्शल अमित. 2 वरती तुम्हाला भेटेल. डू फॉलो अँड सबस्क्राईब. यस यस ब्रो. तर काय नेचर आहे वेंचर क्लास. आणि आम्ही पुरा भिजलोय एकदम. आम्ही पुरा भिजलोय. सुट्ट्या पण भिजलायचा. तर आम्ही आता आलो अशा गुलाच्या ठिकाणी. अजून आम्हाला थोडं अजून पुढे जायचं. अजून अर्धा तास तरी आम्हाला लागेल इथून जायला. भारी वाटला. तर पाऊस तो म्हणजे पूर्ण गायबच झालाय पाऊस. तर मला म्हणजे व्हिडिओ मध्ये मला बनायला भेटते, आपण असे बनायला भेटत नाही. तर पावसामुळे मला तिकडे प्रॉब्लेम झाला होता. पण आता तरी सध्या तरी हे चालूच आहे, त्यामुळे काही इश्यू नाही आहे. तर एकदम फायर झाले असतो. फायर एकदम 100चा क्रॉस असलं असतं. स्कूटी मला भीती वाटत आलेला, कारण किती तर स्कूटर हात नाही बसलाय त्यामुळे. पण या ठिकाणी जर माझ्या हॉर्न असले असते ना बॉस क्लास. कोलकेवाडी. अच्छा, आम्ही आपल्याला कोलकेवाडीची इच्छा आहे. अजून आपला 50 किलोमीटर पुढे जायचं आहे कोलकेवाडीच्या पुढे. शिरीषपाडा. अच्छा, तर आपण शिरीषपाडा, कोलकेवाडी अंदाज शिरीषपाडा किती बस आहे आता शिरीषपाड्यालाच आपण. आणि यार गावचंच वातावरण आहे. असं वाटतं मी गावाला आलोय माझ्या. खरंच लय भारी. तर आम्ही पोचलो इथे. यार खूप 11 वाजले आता. लेट झालं. 6 वाजता निघून पण मी एवढा लेट 5 तास लागले. आम्ही रत्नागिरी कोकणात पोचलो असतो. पण एक सांगतो, जेव्हा तुम्ही इंटर केलं तर तुम्हाला बाईकचे चार्जेस वगैरे लागतात. आणि त्यानंतर तुम्हाला पार्किंग भेटेल. आम्हाला दाखवतो. तुम्हाला पार्किंग दिसेल तिकडे आल्यानंतर मग तुम्हाला त्याची पावती दाखवायला लागते. 60 रुपये एका बाईकची पार्किंग आहे. 2 व्हीलरची. 4 व्हीलरची जास्त आहे. बघू आता आपण पुढे जाऊ. खाली आलात की असं आपल्याला खाली जायचं आहे. आधी ते इकडे बघ भाई. वेंचर 6 तास लागले. 6 तास लागले 100 किलोमीटरला वेंचर. आम्ही एवढ्यामध्ये आम्ही रत्नागिरीला गेलो असतो 6 तासामध्ये. काय रे, संगमेश्वर तरी क्रॉस केलेला असता बस. इथून जरा नीट उतरा, कारण वेंचर घसरला ना तर डायरेक्ट खाली आहे. आणि आपल्याला तिकडे जायचं एकदम कोपऱ्यात जायचं. इकडनं जायला खाली फास्ट वे एकदम फास्ट. वेंचर फुल फास्ट वे. घसरगुंड येते. काय रोड आहे वेंचर. चार्जिंग पण कमी झाले वेंचर आता मोबाईलचे. पार्किंग केलं वेंचर 80 फूट. काय झालं. लाईफ जॅकेट घ्या तुम्ही बॉस. रिक्स नका घेऊ. ज्याला प्रॉपर ट्रेन म्हणजे स्विमिंग येते त्यांनीच ट्राय करा. मी तर बॉस लाईफ जॅकेटच यूज करणार आहे. हे जगा खाली आपल्याला तिकडे जायचं आहे. थोडं भारी आहे बट पावसात नाही काय अवस्था असेल काय माहिती. आपण कुठं हे बघा माझ्या मागे तुम्ही बघताय तर ते स्पॉट्स आहे. हे बघा इकडे खाली लोक प्रॅक्टिस करतात. मी असं इथं आलो आहे. आणि तिथे तुम्ही मागं बघाल तर लाईफ जॅकेट भेटतात. जर तुम्हाला जर प्रॉपर स्विमिंग येत असेल तर लाईफ जॅकेट यूज करा. 1 तासाला 100 रुपये. 1 तास तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर ना आम्हाला माझा पाण्यात उतरायचं आहे, थोडं चेंज करायचं आहे. तो एक लाईफ जॅकेट आणायला गेला आहे. तो म्हणला की आम्ही लाईफ जॅकेट घालून मग पाण्यात उतरू.
आपली सगळे अंग वगैरे झाले करून आणि बेकार एक्सपिरियन्स होता. तुम्हाला सगळे ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि आपण चाललो होतो परत रिटर्न पालघरवरून. चला आपण आता नेक्स्ट ब्लॉगलाच भेटू. बाय. नेक्स्ट